नमस्कार मंडळी, मी माधवी. वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे एकदम झटपट तयार होणारी अतिशय चविष्ट स्वादिष्ट तसेच आगळी वेगळी भाजी म्हणजेच आमटी शेंगदाण्याची पातोडी धिरड्याची. तुम्ही तर शेंगदाण्याची आमटी खाल्ली असणारच, परंतु धिरड्याची पातोडी टाकून केलेली ही आमटी कधीच खाल्ली नसणार. चवीला अप्रतिम लागते, एकदम मोजक्याच साहित्यात तसेच अगदी कमीत कमी वेळात तयार होते. चला तर मग साहित्याकडे वळूया. तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, तसेच बेसन पीठ, त्यानंतर लाल मिरची पावडर, मीठ, जिरे, हळद, धने पावडर, लसूण, कोथिंबीर आणि तेल. तर इथे मी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊन घेते. त्यामध्ये चवीनुसार मीठ, धने पावडर, कोथिंबीर, हळद आणि लाल मिरची पावडर तसेच जिरं टाकून थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे. आणि आपल्याला धिरड्यासाठी याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर छान फेटून घेणार आहे मी, यात गाठी राहायला नको. तर इथे बघू शकता तयार आहे बॅटर. आता गॅसवर तवा ठेवून घेते. ब्रशने तेल लावून घेणार आहे तव्याला. तर आपण आता चमचीच्या सहाय्याने धिरडे करून घेऊया. तर असे गोल धिरडे तयार करून घेऊ. झाकण ठेवून शिजू देऊया. तर बघू शकता धिरडा एक साईड झालेली आहे भाजून. पलटून घेऊया. दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊ. थोडं वरून तेल लावून घेते. तर हा धिरडा तयार आहे. इथे दुसरा धिरडा सुद्धा बनवते मी. पुन्हा तेल लावून घेते तव्याला. तसेच बॅटर टाकून चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे पसरून घेणार आहे. झाकण ठेवून एक बाजू शिजू देते. तर एक बाजू शिजून झालेली आहे. पलटून घेऊया. दुसऱ्या बाजू सुद्धा अलटून पलटून शेकून घेऊया. तर आपले धिरडे झालेले आहे. आता आपण याच तव्यावर शेंगदाणे भाजून घेऊया. बघू शकता शेंगदाणे मस्त खरपूस भाजून झालेले आहे. काढून घेते मिक्सरमध्ये. आपल्याला बारीक अशी याची वाटून घ्यायचे शेंगदाणे. मिक्सरला फिरून घेतलेला आहे बघू शकता. तर असे पाहिजे आपल्याला, खूप जाडही नको एकदम बारीकही नको. गॅसवर कढई ठेवून घेते. थोडं तेल टाकून, तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहे. जिरे छान फुललेलं आहे. ठेचून घेतलेला लसूण टाकून घेते. लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये लाल मिरची पावडर तसेच धने पावडर, त्यानंतर हळद टाकून चवीनुसार मीठ टाकून घेते आणि परतून घेणार आहे. तर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आणि 2 ते 3 सेकंद परतून घेऊया.
यात पाणी टाकून घेणार आहे आता. आणि मस्तपैकी उकळी करून घेऊया. बघू शकता घट्टसर आलेला आहे आणि उकळी पण छान आलेली आहे. तर आता आपण भेंडी जे केले आहे त्याला कापून घेऊया, त्याचे तुकडे करून घेऊ. छोटे छोटे नाही करायचे, मीडियम साईजचे तुकडे करून घेऊया. याच पद्धतीने सगळे कापून घेणार आहे. आता आमटीमध्ये भेंडे टाकून घेणार आहे कापून घेतलेले. वरून कोथिंबीर टाकून घेते. गरमागरम झटपट तयार होणारी ही शेंगदाण्याची धिरड्याची आमटी तयार आहे. तर धिरड्याची आमटीची रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. अशाच आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा